नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आमचा हा चौथा दिवस, तो पण वणीच्या गडावर. आणि तुम्ही म्हणत असतील की बाकीचे पोरं कुठे गेले. बाकीचे पोरं 4 गाड्यामध्ये घराकडे गेले आणि एक गाडी घेऊन आम्ही 12 जण वणीच्या गडावर आलो. मित्रांनो, तुम्ही वणीच्या गडावर जर येऊन बघितलं ना, तुम्हाला एकदम खतरनाक फिलिंग येईल. मित्रांनो, आम्ही तर खूपच मज्जा केली. तुम्ही पण एकदा वणीच्या गडावर येऊन पहा. गाडी पार्किंग मध्ये लावून आम्ही खाली उतरलो आणि निळसर पाणी बघून तर माझ्या अंगामध्ये एकदम उत्साह साजरा झाला. माझ्या सोबत तर माझे मित्र पण एकदम खुश झाले होते. बघू शकतात मित्रांनो, त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर किती उत्साहित दिसत आहे. मला तर दमच निघत नव्हता. मी हे पाणी बघून डायरेक्ट उडी मारली. बघू शकतात मित्रांनो, किती खतरनाक पोहत आहे. अंघोळ झाल्यानंतर आम्ही वणीच्या गडाकडे निघालोच होतो. ते पण बघू शकतात मित्रांनो, इथून कसं काय दिसत आहे ते कमेंट करून सांगू शकतात तुम्ही. मी तर खूपच उत्साहित झालो होतो, कारण की मी पहिल्यांदा आलो होतो, ते पण वणीच्या गडावर. बघू शकतात मित्रांनो, पायरी चंगत असताना माझ्या लक्षात आलं की गर्दी काबर नाही. माझ्या चुलत्यांनी मला सांगितलं की नवरात्रमध्ये गर्दी खूपच असते. आमचा तर दर्शन खूपच मोकळा झाला. मोबाईल पण अलाउड होते. सगळेजण फोटो आणि व्हिडिओ काढत होते. उम्मीद ठेवतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर मित्रांनो, तोपर्यंत लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो करून टाका. भेटूया मित्रांनो अशा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम आणि जय सेवालाल. बाय बाय.